हॅलो गाईज, नमस्कार, नमस्ते, गुड मॉर्निंग, शुभ सकाळ. मी आहे रजिता. तर गाईज, आज मी टिफिनसाठी बनवणार आहे मटर पनीरची सुकी भाजी. तर मटर पनीरच्या सुकी भाजीसाठी घेतलेलं आहे पनीर अशा पीसेसमध्ये कट करून घेतलेलं आहे, जे आपल्याला टिफिनमध्ये भाजी बनवायची आहे त्यासाठी. तर असे पनीर घेतलेलं आहे कट करून, मटर, ताजे वाटाण्याचे दाणे, आणि त्याचबरोबर इथे मसाले घेतलेले आहेत: जिरं, मीठ, लाल मिरची पावडर, किचन किंग मसाला, हळद, धने पावडर, गरम मसाला. तर हे सुक्या मसाल्यामध्ये मसाले घेतलेले आहेत. आणि इथे कांदा, टोमॅटो, आला लसूणची पेस्ट, कस्तुरी मेथी आणि कोथिंबीर. तर ही सर्व सामग्री भाजीसाठी घेतलेली आहे. ते आता मी बनवायला सुरुवात करते. तर गाईस, आता पहिलं कढई घेतलेली आहे. कढईमध्ये कस्तुरी मेथी घेऊन तिला थोडं गरम करायचं आहे. त्यानंतर बाकीचं बनवायला घ्यायचं आहे. त्याची गरम करून घ्यायचे. आता ही गरम झालेली आहे, काढून घेते. आता या कढईमध्ये मी तेल घेतलेलं आहे आणि आता त्यामध्ये आपल्याला जिरं घालायचं आहे. तर जिरं घालून घेते. खूप छान टेस्टी अशी भाजी बनते टिफिनसाठी. आता जिरं तेलामध्ये घातलेलं आहे. आता यामध्ये घालायचं आहे कांदा. एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. यामध्ये आता कोणती वस्तू अशी वाटून घ्यायची नाही आहे, टोमॅटो किंवा कोणतेही, अशीच पटापट बनवून घ्यायचे. आता हे तेलामध्ये कांदा फ्राय होईपर्यंत मी इथे पॅनमध्ये पनीरला वेगळं तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. आता हे पनीर फ्रायसाठी पॅन घेतलेलं आहे आणि ते पॅनमध्ये थोडंसं तेल घातलं आहे. आता यामध्ये इथे आपण पनीर घेतलेलं आहे ते घालायचं आहे. त्याआधी थोडंसं लाल मिरची पावडर, थोडंसं किचन किंग मसाला, थोडीशी हळद, थोडंसं मीठ, थोडंसं धने पावडर आणि थोडंसं गरम मसाला, हे सर्व घालून तेलामध्ये पहिलं फ्राय करून घ्यायचं आहे. आता यामध्ये पनीर घालून घ्यायचं आहे. असं छानपैकी पनीर घालून घ्यायचं आहे. एकदा अशी भाजी बनवून बघा मटर पनीरची टिफिनसाठी. आता इथे पॅनमध्ये पनीर थोडं तेलामध्ये परतून घेऊया व्यवस्थित. आता इथे कांदा सुद्धा फ्राय करायला घेतलेला आहे. तर गाईस, असं पनीर सुद्धा छानपैकी तेलामध्ये फ्राय करून घेतलेलं आहे. आता यामध्ये आला लसूणची पेस्ट, कांदा तर लाल झालेली आहे, पाहू शकता तेलामध्ये छानपैकी. आता ही आला लसूणची पेस्ट घालायची. सो ॲड केली हिंग पावडर. आता ही हिंग पावडर सुद्धा आपल्याला वापरायची आहे. आता त्यामध्ये घालायचे टोमॅटो. व्यवस्थित तेलामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे टमाटर. आता त्यामध्ये घालते मीठ घातल्याने टमाटर लवकर शिजेल, त्यामुळे मीठ घालून घेते टमाटरमध्ये. आता याला थोडं झाकण लावून शिजवायला ठेवूया. आता झाकण लावून इथं शिजवायला ठेवले 5 मिनटं. आता टमाटर शिजलेले बघूया. तसं छानपैकी टमाटर शिजून घ्यायचं पहिलं अगोदर. आता यामध्ये सर्व मसाले घालायचे. लाल तिखट मसाला, मसाले सर्व तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घ्यायचे. आणि बाकी सर्व मसाले, हळद, धने पावडर, गरम मसाला आणि किचन किंग मसाला, हे सर्व मसाले आता तेलामध्ये घालून व्यवस्थित फ्राय करून घ्यायचं. आता हे तेलामध्ये व्यवस्थित फ्राय करून घेतले. आता यामध्ये घालायचे वाटाणे साफ करून धुवून घेतलेले आहेत.
वाटाणे व्यवस्थित मसाल्यामध्ये फ्राय करून घ्यायचे. आता यामध्ये थोडंसं पाणी घालायचं, जास्त नाही घालायचं, थोडंसं घालायचं आणि पाणी घालून वाटाणे शिजवून घ्यायचे अगोदर. आता याला मी झाकण लावून 5-10 मिनिटं शिजवायला ठेवते. थोडीशी आता कोथिंबीर घालते वरून. आता झाकण लावून 5-10 मिनिटं शिजवायला ठेवले. तुम्हाला 5-10 मिनिटानंतर भेटते. आता बघूया वाटाणे शिजले की नाही. तर वाटाणे छानपैकी आता शिजले आहेत. आता यामध्ये घालायचं आहे कस्तुरी मेथी, आणि त्यानंतर त्यामध्ये घालायचे पनीर. कधी पण मटर पनीरच्या भाजीमध्ये पनीर वेगळं अलग थोडं कोणत्याही भांड्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आणि त्यानंतर मग पनीर भाजीमध्ये घालायचं. आता जे आपण पनीर मी फ्राय केलेलं आहे पाहू शकता, तर ते आता आपण या भाजीमध्ये घालायचं आहे. आता हे व्यवस्थित परतून घ्यायचे. थोडा वेळ झाकण लावून ठेवायचं 2 मिनिटं पनीरला मसाला व्यवस्थित लागण्यासाठी. एकदम झटपट बनणारी रेसिपी आहे. एकदा तुम्ही तुमच्या घरी पण अशा पद्धतीने बनवून बघा. आता बघूया. तसं छानपैकी भाजी झालेली आहे. टिफिनसाठी पनीर मटरची भाजी आता ही झालेली आहे. गॅस बंद करून घेते. थोडे वरून कोथिंबीर घालायचे. असे एकदम टेस्टी झालेले पनीर मटरची भाजी. अशी छानपैकी झालेली पाहू शकता मटर पनीरची भाजी. आता ही काढून दाखवते कशी झालेली आहे मटर पनीरची भाजी. छानपैकी झालेले मटर पनीरची भाजी. तर गाईस ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली कमेंट करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. मिळते पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय बाय.